नमस्कार विद्यार्थी मित्रो, नवोदय मिशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी स्कॉलरशिपची परीक्षा आहे, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी यामधील आपण 2007 ला झालेला पेपर आहे. यामधील मराठी आणि गणित हे दोन्ही विषयाची उत्तरे पाहणार आहोत. यामध्ये तुम्हाला मराठीची जिथे आवश्यकता आहे तिथं स्पष्टीकरण दिलं जाईल आणि गणिताची पूर्णच्या पूर्ण सर्वच गणिते तुम्हाला स्पष्टीकरणासहित समजून दिल्या जातील. तर त्यानंतर तुम्हाला हा जो पेपर आहे हा तुम्हाला PDF सुद्धा उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मी की तुम्हाला हा पेपर कसा डाउनलोड करता येईल. ठीक आहे. चला तर वेळ न घालवता ह्या सूचना आहेत. तर पहा, पहिला प्रश्न आहे या ठिकाणी. पहा इथे दिलेला आहे. पहिल्या प्रश्नामध्ये पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय ओळखायचा आपल्याला. तर या ठिकाणी पहा, जोड शब्द नसलेला शब्द ऑप्शन नंबर 4 आहे. तर पूर्ण पेपर हा तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे. पहा या ठिकाणी रिकामी जागा आपल्याला भरायची आहे. राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकाचे डॅश डॅश तयार होते. सैनिकाचे काय असते? पथक असते. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. यापासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे आणि कोणत्या किंवा कितव्या क्रमांकाची अक्षरे घेऊन श्रद्धा या अर्थाचा शब्द तयार होईल. तर यापासून शब्द बनतो आहे बाजारभाव. काय बनतो आहे? बाजारभाव. बाजारभाव हा शब्द बनतो. तर या ठिकाणी पहा, भाव याचाच अर्थ काय असतो? श्रद्धा. हेच आपल्याला चौथ्या आणि पाचव्या ऑप्शन नंबर 4 आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, जो अधोरेखित शब्द आहे याचा योग्य अर्थ पर्यायातून निवडायचा आहे. प्रतीक्षाने हार मानताच विजयश्रीचा हार रमेशच्या गळ्यात पडला. पहा, ही जे सुरुवातीचा हार शब्द आहे याचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. तर याचा अर्थ आहे पराभव. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. 5 नंबरचा ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ग्रामगीता ग्रंथ लिहिलेला आहे संत तुकडोजी महाराज. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे पहा, 6 ते 8 प्रश्न हा उतारा वाचायचा आहे आणि त्याच्यावरील प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे. उतारा वाचून. ठीक आहे. चला तर पहा, या ठिकाणी उतारा दिलेला आहे. कृष्णेचे कुटुंब भले मोठे आहे, कितीतरी लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात. गोदावरीप्रमाणे कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल. तर बघा, नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढून आम्ही कृष्णा पार केली होती. हे कृष्णेचे दुसरे दर्शन. एका बाजूला उंच दरड आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेल्या गाळाचा विस्तार व त्यात होणारी वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबुजे यांची अमृतमळे. कृष्णाकाठीची ती वांगी ज्याने एकदा चाखली की त्याला वारंवार खावीशी वाटतात. सतत 1-2 महिने सारखी वांगीच खात राहिले तरी तृप्त होणार नाही. मग वीट येणे दूरच राहिले. बघा, महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हटलेलं आहे? तर आपण पूर्ण उत्तर वाचलं लक्षात येईल. गोदावरी हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, कृष्णा या नदीच्या गाळात कशाचे अमृतमळे फुलतात? पहा, या ठिकाणी अमृतमळे आपण वाचलेले आहे. तर काकड्या, टरबुजे आणि कलिंगडे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर येईल आपलं या ठिकाणी. म्हणजे 3 आहे. 8 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा वाक्यप्रचार उतार्यात आलेला नाही? नाही असं म्हणते. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे. तर या ठिकाणी मन भरणे आलेला आहे, कंटाळ येणे आले आहे, चव घेणे पण आहे. ऑप्शन नंबर 2 पूर्ण करणे हा आलेला नाही. या ठिकाणी कविता तुम्ही पूर्ण वाचून घ्या. मी या ठिकाणी फक्त तुम्हाला उत्तर सांगतो. PDF काढून तुम्ही या ठिकाणी नंतर वाचून घ्या. ठीक आहे. 9 नंबरचा प्रश्न आहे, कवीला हार रानाची मालकीण केव्हा वाटते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, ती शेपटी उभारून
ऐटीत बसते तेव्हा. ठीक आहे. त्याला 10 नंबरचा प्रश्न आहे. वरील कवितेनुसार विशेषण व नाम यांची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. चुकीची जोडी या ठिकाणी आपली आहे 3 नंबर. त्या ऑप्शनमध्ये या ठिकाणी चुकीची जोडी मिळेल. तर पहा ऑप्शन नंबर 1 मध्ये पण म्हणजे 1 आणि 3 हे दोन्ही उत्तर याचे येतात. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. 11 नंबरचा प्रश्न. तर पहा कवितेत अचपळ या शब्दाचा अचूक अर्थ कोणता? अचपळ. ठीक आहे. तर अचपळ म्हणजेच काय? याचाच अर्थ काय असतो? मंद, चंचल या अचूक अर्थ ओळखायचा आपल्याला. मंद तर येणारच नाही. त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन चंचल, त्यानंतर शांत आणि खोडकर. या ठिकाणी ऑप्शन नंबर आपल्याला उत्तर दिलेले आहे बघा 2 आणि 4. प्रश्न क्रमांक 12. दिलेल्या वाक्यात एकूण किती नामे आलेली आहेत? या वाक्यामध्ये नामे आलेली आहेत 6. ठीक आहे. पुढील प्रश्न चला. तर अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखायचे. पाने. पानेचं लिंग कोणतं आहे? तर लिंग आहे नपुंसकलिंगी. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे. का आम्ही आहोत की साधना आणि जया एकदम बोलल्या. तर दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले असा प्रश्न आहे. तर ऑप्शन नंबर 2 प्रश्नचिन्ह. का का या ठिकाणी प्रश्नचिन्ह येईल. पुढील प्रश्न. अशुद्ध शब्द असलेला पर्याय निवडायचा आहे आपल्याला. ऑप्शन नंबर 1 शीर्षक हे नाव अशुद्ध आहे. नंतर काळ ओळखायचा आहे. कितीतरी वेळ मी ते पाहत उभे असायची. तर हा काळ जर आपण विचार केला तर हा भूतकाळ ठरतो. पुढील प्रश्न आहे 17 नंबरचा. या ठिकाणी वाक्यप्रचार व त्याचा अर्थ यांची अयोग्य जोडी निवडायची. म्हणजे योग्य नाही, अयोग्य. म्हणजे याचा अर्थ चुकीची जोडी निवडायची. पाहते या ठिकाणी चुकीची जोडी आहे. झेंडू फुटणे, झेंडूला फुलं येणे ही चुकीची जोडी आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे. पहा या ठिकाणी चौकटीत हे अक्षर दिलेले आहेत. याच्यापासून आपल्याला काय करायचे? अक्षरे जुळून होणारी म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे ते ओळखायचं. म्हणजे याच्यापासून आधी म्हण बनवायची, त्याचा अर्थ नंतर ओळखायचा. तर पहा याच्यापासून म्हण बनते. त्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, अशी याच्यापासून म्हण मिळते. आणि या ठिकाणी त्याचाच अर्थ आहे अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे. ठीक आहे. चला हा संवाद तुम्ही वाचून घ्या. मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगतो याची. पहा या ठिकाणी दिले वरील संवादात किती जणांनी सहभाग घेतला असावा. ऑप्शन नंबर 2 किती जणांनी सहभाग घेतला. वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही म्हणता येते. तर हे असे प्रश्न नाही हे व्यवस्थित वाचायचे. ऑप्शन नंबर 1 पथनाट्य होणार नाही या ठिकाणी. वरील संवाद कुठे घडला असावा. वरील संवाद कुठे घडलाय? तो संवाद घडलाय वरांड्यात. या ठिकाणी खालील दिलेल्या गटात माहिती तंत्रज्ञान विषयी किती शब्द आलेले आहेत? तर पहा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 4 आलेले आहेत. कोणकोणते? मेसेज, एक वेब, कॅमेरा आणि मोबाईल. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे. पुढील पैकी समान अर्थाच्या शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. तर ऑप्शन नंबर 4 ही चुकीची जोडी आहे. मंजूळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडायचा आहे. मंजूळ, कर्कश. ठीक आहे. पहा या ठिकाणी ऑप्शन मधला एक ऑप्शन ठेवल्याच्या नंतर हे शब्द अर्थपूर्ण बनतील. त्याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. बघा हे अंगण, अंजीर, अंधार आणि अंजन हे असे शब्द बनतात. चला तर आता गणित सुरू झालेले. पहा गणिताचे पूर्ण स्पष्टीकरण या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. तर पहा पहिला प्रश्न आहे 7.7 प्लस 0.7 प्लस 0.70 तर यांची काय करायची आपल्याला? बेरीज. तर बेरीज करताना तुम्हाला माहितीच असेल की पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचा आणि बेरीज करून टाकायची. ठीक आहे. तर पहा 7.7 असं लिहायचं. त्यानंतर हे 7 लिहिताना 0.7 म्हणजे पॉईंटच्या खाली पॉईंटच आला पाहिजे. हे लिहिताना बघा इथं पॉईंट येईल, इथं 7 आणि इथं 0 येतील. इकडे 1 0 लिहिला तरी त्यानंतर हे लिहायचं 0.0
0.007. त्यानंतर हे लिहिणार आपण 0, 1, 2, 3, 4 आणि 7. आणि या सर्वांची काय करायची आपल्याला बेरीज. पहा जिथे काहीच नाही तिथे असे शून्य लिहून काढले तरी चालतात. ठीक आहे. पहा हे 0, 0 असे लिहूया आपण. त्याची जर बेरीज केली आपण, पहा ती बेरीज येईल ऑप्शन बघा 7 येईल इथं. त्यानंतर हे शून्याला 0, 0 या ठिकाणी 7 राहतील. 7 7 या ठिकाणी 0, 0, 7. या ठिकाणी हे 1, 2, 3, 4, 5, 6. तर या ठिकाणी आपण 5च घेतलेले. एक आपला लिहायचा राहिलाय तो आहे हा. या ठिकाणी 7, 7, 7 2 14 होईल इथं. किती होईल? 7 2 14. 14ला 4 हातचा येईल 1. त्यानंतर 7 1 7 7 2 14 7 चौक 28 आणि हा 1 29ला 9 येईल. पॉईंटला पॉईंट हातचे 2 येतील. 9 येतील. तर हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर या ठिकाणी आपल्याला किती उत्तर मिळते पाहायला. पहा 9.9 ऑप्शन नंबर 1 मध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण याला सोडू शकतो. पहा पुढचा प्रश्न चुकीचा पर्याय निवडायचा आहे. पहा खूप सोपे सोपे प्रश्न आहेत. पहा तर या ठिकाणी आकृती नंबर 3चं निरीक्षण केलं तर याचे पूर्ण 8 भाग आहेत. 8 भागापैकी 4 भाग या ठिकाणी डार्क आहेत. म्हणजे 8 आणि 4 म्हणजे 4 1 4 4 2 8. 1/2 याचं उत्तर पाहिजे पण इथं 1/4 दिलंय म्हणजे ऑप्शन नंबर 3 चुकीचा आहे या ठिकाणी. पुढील प्रश्नाकडे येऊया. पहा 28 नंबरचा प्रश्न आहे. पहा प्रदीप जवळ 100 रुपयाच्या नोटाच्या संख्येच्या पावपट नोटा, 500 रुपयाच्या निमपट नोटा, 50 रुपयाच्या दुप्पट नोटा 1 रुपयाच्या असेल तर एकूण किती रुपये आहेत त्याच्याकडे? 10,080 रुपये आहेत. तर प्रदीप जवळ 100 रुपयाच्या किती नोटा आहेत असं विचारलंय. पहा तर इथं काय विचारले त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की 1 रुपयाच्या किती नोटा आहेत? दुप्पट आहेत. बरोबर आहे. तर याचा अर्थ कारण या ठिकाणी पहा इथे दिले 10,080 म्हणजे हे 80 सुट्टे आहेत. म्हणजेच 1 रुपयाच्या किती नोटा आहेत? किती रुपये आहेत आपल्याकडे? 80 रुपये. आणि हे कशाच्या दुप्पट आहेत? 100च्या दुप्पट आहेत. याचा अर्थ 100 रुपयाच्या नोटा किती असणार आहेत आपल्याकडे? 40. 100च्या किती? 40 नोटा. ओके. 1 रुपयाच्या 80 नोटा. हे आपल्याला या ठिकाणी गणित वाचल्यानंतर लक्षात येते. तर पहा विचारल्यात किती आपल्याला? तर 100 रुपयाच्या किती नोटा आहेत? तर नोटा आलेल्या आहेत 40. बरोबर. 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढील प्रश्नाकडे येऊया. 1 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती? तर 1 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या आहे 97. सर्वात लहान विषम मूळ आहे 3. त्या दोघांचा आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. 291. ऑप्शन नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहा 30 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक ओळखायचा आपल्याला. पहा सर्वांचा छेद आपल्याला 28 आणता येईल. किती आणता येईल? 28. तर बघा 7 चौक 28 याला 4 ने गुणावं लागेल. यालाही 4 ने गुणावं लागेल. तर इथे येईल 16. छेद सर्वांचा 28 होईल. आता लक्षात घ्या. या 4ला जर आपण 3 गुणावं लागेल. 4 25 4 27 4 7 28 7 ने वरी होईल 7 7 49. ठीक आहे. 28 आहे 2 ला 2 राहू देऊ. परत इथं 2 ने गुणावं लागेल. इथं 2 ने गुणलं तिथं 10. तर पहा छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो मोठा आणि ज्याचा अंश लहान तो लहान. म्हणजे ऑप्शन नंबर या ठिकाणी 3 उत्तर येत आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 31. 29/8 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही? तर नाही विचारले आपल्याला. तर पहा पहिला जर आपण विचार केला की 8 त्रिक 24 होईल. 24 आणि 5 25 26 27 28 29 हे होईल 29/8. ठीक आहे. तर पहा त्यानंतर सममूल्य अपूर्णांक नाही म्हणते. तर या ठिकाणी 8 त्रिक 24 24 आणि 6 30 30/28 म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपलं उत्तर चुकीचं असणार. ते बरोबर असणार आहे कारण तो सममूल्य अपूर्णांक नाही. ठीक आहे. बाकी जर इथं 0 0 कॅन्सल केला तरी 29/8 येईल.
त्यानंतर याला एक काटाकाटी करून घेतलं तरी येईल. ठीक आहे. चला आता 32 नंबरचा प्रश्न आहे. गौरीने 14,500 रुपयेस घेतलेला टीव्ही पहा या ठिकाणी 14,500 ला किती घेतलाय? टीव्ही घेतलाय. मग हे 14,500 लिहून घेऊ आपण. टीव्ही 350 रुपये दुरुस्तीसाठी खर्च केला. तो टीव्ही 16,000 रुपयाला विकून टाकला. बघा ही खरेदी किंमत झाली. खरेदी किंमत विकलाय कितीला? 16,000 ला. ही झाली विक्री किंमत. आता पहा या ठिकाणी 350 रुपये दुरुस्त केलाय म्हणजे एकूण खरेदी म्हणल्यावर ह्याच्यात 350 आपल्याला मिळवावं लागतात. ते 14,500 350 या दोघांची जर आपण बेरीज केली तर ही येईल 14,850. ही झाली एकूण खरेदी किंमत. काय झाली? एकूण खरेदी किंमत. आपल्याला तर या व्यवहारात नफा झाला का तोटा झाला हे ओळखायचे. 14,850 ला घेतलाय आणि 16,000 विकलाय याचा अर्थ काय झालाय? नफा झालाय. नफा म्हणजे या दोघांची काय करायची या ठिकाणी वजाबाकी आपण करायची. ठीक आहे. तर या दोघांची वजाबाकी येईल 1,150. 1,150 ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते आपल्याला. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा या ठिकाणी प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की वरील आकृतीत वर्तुळावरील प्रत्येक बिंदू एकमेकाला जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील? पहा असाच प्रश्न आपण टीईटी या पेपरचा व्हिडिओ अपलोड केलाय. यामध्ये सेम असाच प्रश्न आलेला आहे. तर पहा जर 1 2 3 4 किती बिंदू आहेत वर्तुळावर ते मोजायचे आधी आपण. किती आहेत? 5. ओके. हे 5 बिंदू आहेत. म्हणून या 5 बिंदूला काय करायचं? त्यातून एक वजा करायचा. किती येतात? 4. येतील 4. काय करायचं? 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 यांची बेरीज करायची म्हणजे उतरत्या क्रमाने मांडू. 4 आणि 1 5 आणि 5 10. ठीक आहे. त्याच्यामध्ये किती रेषाखंड काढता येणार आहे? 10. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. हा एक ग्रोस कागदापैकी 5 दस्ते कागद छपाईसाठी वापरले तर किती कागद शिल्लक राहिले? पहा या ठिकाणी एक ग्रोस म्हणजे किती असतो? एक ग्रोस म्हणजे 12 डझन असतात. किती असतात? 12 डझन. त्याच्यातले 5 दस्ते कागद छपाईसाठी वापरले. आपल्याला या ठिकाणी दस्ता एका दस्त्यात किती कागद पाहिजेत हे सुद्धा ओळखता आलं पाहिजे. बघा एक दस्ता म्हणजे काय असतो? 2 डझन. ठीक आहे. 5 दस्ते म्हणजे किती झाले? 5 दस्ते बरोबर झाले तर 10 डझन. किती झाले? 10 डझन. आपल्याकडं कागद किती येतं? 12 डझन आहेत. त्याच्यातले छपाईसाठी किती वापरले? 10 डझन. म्हणजे उरतात किती? 2 डझन. किती उरले? 2 डझन. आपल्याला 2 डझन म्हणजेच किती कागद? 1 डझन म्हणजे 12. मग 2 डझन म्हणजे 24 कागद या ठिकाणी शिल्लक राहतील. पहा हे आपल्याला ग्रोस, डझन, दस्ते यामध्ये किती कागद, एक रीम याच्यामध्ये किती कागद असतात हे माहिती असणं. सायलीने मॅरेथॉनमध्ये 4 किमी अंतर 10 मिनिटात पूर्ण केले तर एका मिनिटात 3 किमी अंतर पूर्ण केले असा प्रश्न आहे. तर पहा या ठिकाणी काय करायचं? किलोमीटर आणि मीटर दिलेले ना. मग काय करायचं आपण? 4 किलोमीटरचं मीटरमध्ये कारण उत्तर सर्व मीटरमध्ये आहेत. 4 किलोमीटर 4 किलोमीटर बरोबर किती होते? 4,000 मीटर होईल. ठीक आहे. आपण या 4,000 मीटरला काय करणार? 10 ने भाग देणार. 0,0 तर उत्तर येईल 400 मीटर. ठीक आहे. तर एका मिनिटात किती जाईल ती? 400 मीटर. ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे 36 नंबरचा. ते विचारले आपल्याला इष्टिका चिठीची पृष्ठे. पहा इष्टिका चिठीची पृष्ठे किती असतात? मग इष्टिका चिठीला 6 व कडांची संख्या. कडा किती असतात? 12. ठीक आहे. संख्या यांची बेरीज या दोघांची बेरीज किती केली तर किती आली? 18. बेरीज ही घनांच्या कडा. घनाला किती कडा असतात? 12च असतात. व शिरोबिंदूंच्या संख्येच्या बेरजेपेक्षा. घनाला आता शिरोबिंदू किती असतात या ठिकाणी? घनाच्या कडा किती झाल्या? 12. शिरोबिंदू किती असतात? 8. या दोघांची बेरीज केली तर आपण किती झाली? 20. शिरोबिंदू यांची बेरीज कितीने कमी अथवा जास्त आहे? कमी आहे का जास्त आहे? मग या ठिकाणी लक्षात आलं असेल. कितीने कमी? 2 ने कमी. ऑप्शन नंबर या ठिकाणी
1 नंबर मध्ये पाहायला मिळते. ठीक आहे. आता पुढील प्रश्न आहे, ही संख्या याला 9 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता? 9 ची कसोटी आपल्याला पाठ असणं आवश्यक. तर पहा या ठिकाणी स्टारच्या जागी आपल्याला अंक ठेवायचा आहे. आपण काय करू, यांची बेरीज करावी लागेल ना आपल्याला. तर पहा स्टारच्या जागी इथं आपण या सर्वांची जर बेरीज केली तर 6 आणि 4 10 आणि 5 15 येते. ठीक आहे. 15च्या पुढची कोणती संख्या आहे 9 ने भाग जाणारी? 18 आहे आणि 27 आहे. ठीक आहे. 18 म्हणजे 15 मध्ये 18 येण्यासाठी तर या ठिकाणी आपण पॉइंट संख्या दिलेली नाही, म्हणजे दीड तर मिळवता येत नाही. ठीक आहे. तर आपण काय करू, 27 बेरीज आणू यांची. त्याच्यात 27 आणण्यासाठी 12 मिळवावे लागतात. इथं 6 मिळवावे लागतील. तर 1 मध्ये उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्न आहे आपला. बघा या ठिकाणी शबनमने तिच्याजवळ असलेल्या चॉकलेटपैकी 15% चॉकलेट जोसेफला दिल्या. जर तिने जोसेफला 30 चॉकलेट दिले असतील तर शबनमजवळ एकूण किती चॉकलेट होत्या? पहा 15% चॉकलेट दिल्यात आणि ते 15% म्हणजे किती येतं? 30 येतं. 15% म्हणजे किती आहे? 30 चॉकलेट आहे. ठीक आहे. तर आपण काय करायचं आता, एकूण चॉकलेट जर 100% धरल्या, किती धरल्या? 100%. तर काय होईल याचं? 30 गुणिले 100 भागिले असं जरी केलं तरी याचं उत्तर येऊन जाईल. 15 एक 15, 15 दोन्ही 30, पर दोन्ही 200. किती येईल उत्तर आपलं? 200. किंवा मग अजूनही आपल्याला 15% चॉकलेट म्हणजे किती येतात? 30 आहेत ना. म्हणजे याचा अर्थ 100% चॉकलेट आता 15 ची दुप्पट झाली म्हणजे 100 ची दुप्पट होईल, म्हणजे त्याच्याकडे किती 100% चॉकलेट? 200 चॉकलेट आहे. ठीक आहे. असं पण काढू शकतो आपण. पहा या ठिकाणी दिले, राहुलने 15,000 3 वर्षासाठी काही दराने संतोषला वापरायला दिले. संतोषने त्याला 4,500 व्याज दिले तर दशांशे किती असेल? पहा दशांशे म्हणजे दर काढायचा आपल्याला. तर पहा मुद्दल किती आहे? 15,000 आहे. गुणिले दर आपल्याला माहित नाही, x घेऊ. काळ किती आहे? 3 वर्ष. छेदात किती असते? 100. बघा या ठिकाणी व्याजाचं सूत्र लक्षात ठेवायचं. व्याज बरोबर काय असते? म गुणिले द गुणिले क भागिले 100. त्याला आपण म द क असं जर लक्षात राहिलं असेल तर मोदक असं जरी लक्षात ठेवलं तरी चालते. ठीक आहे. तर त्याला मांडून घेतलं. आपल्याला व्याज दिलेले आहे. किती दिलेले आहे? 4,500. पहा कडीचे दोन्ही शून्य कॅन्सल होतील. हे 150 गुणिले 3 हे गुणाकारातले इकडं भागाकारात जाईल. काय होईल? 4,500 भागिले 150 गुणिले 3 बरोबर x येणार आहे. शून्य शून्य काय झाला? कॅन्सल. 15 एक 15, 15 त्रिक 25, शून्य होईल. परत 3 एक 3, 3 ते 30 होईल. ऑप्शन नंबर 1 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळते. पहा एक खूप सोपे प्रश्न असतात. फक्त तुम्हाला हे सूत्र पाठ असणं आवश्यक आहे. ठीक आहे. कसं लक्षात ठेवायचं? मोदक भागिले 100 असं जरी लक्षात ठेवलं चालते. त्याला आता इथे सांगितलेले 24च्या सर्व विभाजकांची बेरीज आहे. तर आता 24चे विभाजक म्हणजे 24ला भाग जाणाऱ्या सर्व संख्या या ठिकाणी लिहायच्या. पहा 24ला सगळ्यात लहान संख्या असते 1, 2 ने जातो, 3 ने जातो. तर हे तुम्हाला कसं कळल? जर तुम्हाला कसोट्या पाठ असतील तरच कळणार आहे की त्या संख्येला कोणकोणत्या संख्येत भाग जातो. 8 ने जाईल, नंतर 12 ने जाईल आणि 24 ने जाईल. या सर्वांची काय करायची आहे? बेरीज करायची. ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला याची बेरीज येईल. तर पहा विभाजक म्हणजे सर्व ज्या संख्येने भाग जातो त्या संख्या. पहा मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी असेल? तर पहा 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजेच तुम्हाला या अगोदरही सांगितले 5 9 घ्यायचे सगळ्यात मोठी, अधिक मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती असेल? त्यांची काय करायची आपल्याला? दोघांची बेरीज करायची. तर किती येईल बेरीज? 9 18 आणि 1. त्या ठिकाणी राहील 0 0. ठीक आहे. ही बेरीज झाली. तर काय विचारलंय परत? बेरीज 3 2 अंकी यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? मग 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती? 100. ती असती 100. तर 100 याच्यातून वजा करायची झालं.
येईल 8, 9, या ठिकाणी 10 होतील, 9, परत इथं 9 राहतील आणि इथं पण 9 राहतील. म्हणजेच उत्तर येईल आपलं 99,998 2 मध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे. पुढील प्रश्न काढूया. माधवचा जन्म गुरुवारी 15 जून 2011 ला झाला, त्याचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? तर पहा या ठिकाणी गुरुवारी पहिला वाढदिवस येईल 2012, येईल 2013, नंतर 14, 15, 16 असा वाढदिवस येईल त्याचा. ठीक आहे. पहा जन्मला त्या वर्षी तर काही पहिला वाढदिवस नसतो. तर पहा एक तुम्हाला त्याच्यातले माहिती पाहिजे की समजा काय माहिती आहे, 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो, हे आपल्याला माहिती पाहिजे. तर पहा या 15 जून 2011 ला जर गुरुवार असेल तर 15 जून 2012 ला त्याच्या पुढचा वार म्हणजे शुक्रवार पाहिजे. पण हे कसं आलेले लीप वर्ष, म्हणजे इथं येईल काय येईल शनिवार, येईल रविवार, परत इथे येईल सोमवार, इथे येईल मंगळवार आणि शनी, काय येईल बुधवार. कोणता वार येईल? बुधवार. ठीक आहे. तर ऑप्शन या ठिकाणी आपल्याला जर बुधवार बुधवार जर निरीक्षण केलं आपण तर ऑप्शन मध्ये आपल्याला बुधवार ऑप्शन नाहीये, पण ते या ठिकाणी 2016 हे वर्ष पण कसं आहे लीप वर्ष आहे, म्हणजे बुधवारच्या ऐवजी इथं काय गुरुवार. पहा समजा आता हे 15 जून 2011 आहे, तर त्याच तारखेला पुढच्या वर्षी याच्या पुढचा वार येत असते, हे तुम्हाला माहिती पाहिजे, तरच याची उत्तर येतील ऑप्शन 2 मध्ये. ओके. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 43. हा 6/10 या अपूर्णांकात 6/10 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 3 येईल. बघा 10 तर छेदात 10 आहे, त्याचा अर्थ 10 ला 3 नंबरच्या 10च्या पाड्यात 3 नंबरला कोणती संख्या आहे? 30. आपल्याला अंशात किती आणायचे? 30. पहा सुरुवातीचे 6/10 एकदा राहतील. बघा हे 2दा 6/10, 6/10, 6/10. पहा तर ही सुरुवातीची एकदा सोडायची, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा जर घेतली. पहा आता काय होईल, छेद समान आहे म्हणून एकदाची येईल. अंशाची काय होईल बेरीज 1, 2, 3, 4, 5, 5 1 म्हणून 6 पंचे 30 होईल. 10 1 10 10 तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला ते उत्तर पाहायला मिळते. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. 3 वेळा नाहीये, 1 2 3 4 वेळा आहे. 3 मध्ये उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक आहे आपला 44. या ठिकाणी 4ची स्थानिक किमतीची बेरीज 5च्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे, म्हणजे या ठिकाणी 4 आणि हे 4 यांची बेरीज करायची. म्हणजे 1 2 3 4 5 हा 0 5 0 घेऊ याच्यात, हे 3 आणि हे 2 5 5 आणि 4ची स्थानिक किंमत 4च आहे म्हणून हे इथं 4 देऊ. इथं 0 प्लस 4 करण्यापेक्षा ही स्थानिक किमतीची बेरीजच आली. ही 5च्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे. आपल्याला 5ची स्थानिक किंमत लिहावं लागणार आहे. तर 5ची स्थानिक किंमत काय आपली 50,000 येईल. किती येईल? 50,000, 50,000 आणि दोघांची काय करायची आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे. ठीक आहे. तर ती 3,95,000, 3,09,004. ठीक आहे. शतक, हजार, 10,000, लक्ष, 39 लाख ठिकाणी येईल ती 50,000. ऑप्शन नंबर या ठिकाणी आपल्याला किती मध्ये उत्तर पाहायला मिळते, तर ऑप्शन नंबर या ठिकाणी 2 मध्ये उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्न पहा. या ठिकाणी या संख्येला 9 ने या उदाहरणाचा भाजक 2 ने काय करायचं आपल्याला कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल असं विचारलेले आहे. तर पहा या ठिकाणी सुरुवातीला भागाकार जर केला आपण तर 9 1 9 9 7 63 भाजक नाही, तेच काय आलं 707 येतो. आता भाजक 2 ने काय करायचा कमी करायचा आहे. 6,363 भागिले 7 करावं लागेल. 7 1 7 7 9 63 शून्याचा भाग परत 7 9 63 झालं 909. सुरुवातीला उत्तर किती आलं आपलं 707.
तर कितीने जास्त वाढेल, म्हणजे या दोघांची काय करावं लागेल आपल्याला, परत एकदा वजाबाकी करावं लागेल. तर पहा, या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर 909 वजा 707, त्याचं उत्तर येईल बघा 202, म्हणजे 202. ऑप्शन नंबर 4 मध्ये पाहायला मिळते. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, आता हे अंक दिलेत, हे वापरून वापरून अशी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा की जिला 8 ने निषेध भाग जाईल. त्याच्यापासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची, ती पण कशी 8 ने निषेध भाग जाईल अशीच. याच्यासाठी आपल्याला काय लागते, 8 ची कसोटी पाठ असायला हवी आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी बनते बघा ती संख्या 97,856. 97,856 ही संख्या या ठिकाणी बनते. ऑप्शन नंबर 4 मध्ये. या ठिकाणी 24 ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू झाला व 16:45 वाजता संपला. तर सामना संपला त्यावेळी 12 ताशी घड्याळात किती वाजले असतील? पहा, खूप सोपा प्रश्न आहे. घड्याळ आपल्याला समजायला पाहिजे. तर या ठिकाणी घड्याळात आता किती वाजले असावेत असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी 12 तास ही घडी जर असेल तर त्याच्यात एक म्हणजेच 13 असतात. एक म्हणजे किती असतात? 13 असतात. 2 म्हणजे 14 असतात. 3 म्हणजेच 15 असतात आणि 4 म्हणजेच 16 असतात. ऑप्शन नंबर 2 मध्येच उत्तर पाहायला मिळते. तर पहा, पुढील प्रश्नाकडे वळूया. या ठिकाणी दिले 50चा 50% किती? हा 50 चा म्हणल्यावर गुणाकार असतो. 50% 100, 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 5 5 25. या ठिकाणी आपलं उत्तर आलेले 25. ऑप्शन 3 मध्ये आपल्याला पुढील प्रश्न पहा, या चित्रावर आहे. या ठिकाणी एक चित्र बरोबर 50 विद्यार्थी दिलेत. तर दिले तक्त्यात एकूण किती विद्यार्थीची माहिती दिलेली आहे. पहा, हे 3 आणि हे 2 5 झाले. 5 आणि 4 9, हे एक 10, 11 12 13 14 15 आहेत. टोटल 15 चित्र आहेत आणि एक चित्र म्हणजे 0ला 0, 15 पाची 750. 750 त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. 50. ठीक आहे, पुढील प्रश्न दिलेला आहे. रिक्षाने येणारे विद्यार्थी सायकलने येणाऱ्या विद्यार्थ्या कितीने जास्त आहेत? आता रिक्षाने येणारे विद्यार्थी किती आहेत? 4. म्हणजेच काय करायचं, 4 ने 50 ला गुणायचं. 5 चोक 20, 200. त्याने येणारे सायकलने येणारे. रिक्षाने येणारे किती? 1 2 3 4 5 6 पंचे 30, 300. दोघांची वजाबाकी किती आली? 100. हे 100 ने या ठिकाणी 100 ने जास्त आहे. ऑप्शन नंबर या ठिकाणी 3 मध्ये आपल्याला उत्तर मिळेल. ठीक आहे, पुढील प्रश्न. रोमन संख्यावर प्रश्न आले. एम म्हणजे किती असतात? LCDM हे आपल्याला पाठ पाहिजे. एम म्हणजे 1000 असतात. वजा डी म्हणजे 500. असं जरी भागाकाराचं आपण तरी चालतं. 5 1 5, 5 10 50. 1000 मधून 10 वजा करायचे, 90 उत्तर येते. ऑप्शन नंबर 4 मध्ये पाहायला मिळते आपल्याला. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. हा, या ठिकाणी 65,500 ला घेतलेली गाडी 54,000 ला विकली तर किती टक्के तोटा झाला? बघा, 65,500 आपल्याला हजार लिहिता आले पाहिजे आपल्याला. सर्वात अगोदर 65,500 वजा 54,000 विकली. दोघांची काय करायची आहे? 5 1 आणि 11,500 रुपये. 11,500. ऑप्शन नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढे चला, 5 7 53 नंबरचा प्रश्न आहे. 970 रुपयात 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा येऊ शकतात? प्रश्न काय करायचं आपल्याला? 970 भागिले 0 कॅन्सल, 5 1 5, 5 1 5 ते 4, 5 9 45, 2. पहा, आता 2 या ठिकाणी शिल्लक राहिले. याचा अर्थ 50 रुपयाच्या किती नोटा येऊ शकतात? 19 नोट येऊ शकतात. ठीक आहे, मला जर काटाकाट येत नसेल तर उभा भागाकार करून पहा. या ठिकाणी विचारले, खालीलपैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही असं म्हणतो.
नाही म्हणायला येईल. म्हणजे बघा, पेंटोमिनो म्हणजे काय असतो हे एक लक्षात घ्या तुम्ही. पेंटोमिनो म्हणजे ज्या आकृतीला 5 पृष्ठे असतात. 1, 2, 3, 4, 5 आहे त्याच्यात 4 असलं. हे असेल ऑप्शन नंबर 4. चला आता काय विचारलं या ठिकाणी 8 ऑगस्ट 2016 ला जर त्या शनिवारची शासकीय सुट्टी असेल, तर चौथ्या शनिवारची सुट्टी कोणत्या तारखेला येईल? पहा, या ठिकाणी दुसरा शनिवार आहे. किती आहे? 8 तारीख आहे. त्या पुढचा शनिवार किती तारखेला येईल? +7 केल्यावर. त्याच्या पुढचा पुन्हा +7 केल्यावर. 7 2 14 आणि हे या ठिकाणी 8. 14 आणि 8 याची आपल्याला बेरीज करावी लागेल. त्याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 1, 22. पहा, कुठल्याही तारखेमध्ये 7 मिळवलं की तोच वार येत असतो. पहा इथं विचारलंय 13 सेमी लांब आणि 5 सेमी रुंद असलेले 2 आयत परस्परांना रुंदीकडून जोडले तर. आता समजा हा एक आयत आहे. ही 13 घेऊ, 5 घेऊ. हे इथून जोडायचे म्हणजे इकडे एक आयत काढला असा आपण. ही 13 आहे, 5 आहे. तर काय विचारलं? तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती विचारली. तर पहा, ही 13 आणि 13 किती झाली? 26. म्हणजे टोटल एवढी किती झाली? 26 होईल आणि ही पण किती होईल? 26 होईल. 26 आणि 26 किती झाले? 52. 5 आणि 5 किती झाले? 10. 52 आणि 10 झाले 62. ऑप्शन आपल्याला 4 मध्ये उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्नाकडे वळूया. तर पहा, कंसामध्ये छेद समान आहे, एकदाच लिहू आपण. पहा, यांची करू बेरीज. 15 आणि 6 होतील 21. पुढं वजा 2 लिहू. ठीक आहे, हा कंस आहे. आता 21 मधून 2 गेले, 19/7 राहील. बाहेर पण वजा आहे, 4 छेद कसा आहे? समान आहे, म्हणून परत काय करायचं? एकदाच लिहायचा वजाबाकी. हा या ठिकाणी 15 मधून 4 सॉरी 19 मधून 4 गेले, 15/7. ऑप्शन नंबर आपल्याला 3 मध्ये उत्तर पाहायला मिळते. पुढील ह्याच्याकडे वळूया प्रश्नाकडे. तर पहा, इथं दिलेलं आहे बी गुणिले 1/8 बरोबर 8. तर बी ची किंमत पहा, हे गुणाकारातल्या 8 इकडं सॉरी भागाकारातल्या 8 गुणाकारात जातील. काय होईल? बी गुणिले 1 बरोबर 8 गुणिले 8 म्हणजेच बी बरोबर 64. यासाठी 64 ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. ठीक आहे. 59 नंबरचा प्रश्न. पहा, इथं दिलेलं आहे रावसाहेबच्या बागेत विविध प्रकारचे 2100 झाडे आहेत. त्यापैकी 25% आंब्याची आहेत, 20% नारळाची, 40% फणसाची आणि उरलेली झाडं कशी आहेत? सुपारीची आहेत. तर सुपारीची झाडे किती? तर पहा, समजा हे रावसाहेबचं शेत आहे म्हणजे 100% झाड आहे त्याच्यात. तर लावलेल्या झाडांची बेरीज करू. ही 25%, अधिक 20%, अधिक 40%. ठीक आहे. त्यांची जर बेरीज केली तर 5, 8. म्हणजेच या ठिकाणी रावसाहेबाच्या शेतात 85% झाडाची लागवड झालेली. म्हणजे झाडं उरलेले जे झाडं आहेत सुपारीचे ते किती असणार आहेत? ते असणार आहेत 15%. आपण 2100 चे 15% काढायचे म्हणजे 2100 गुणिले 15 कडीचे दोन्ही शून्य कॅन्सल. 15 एक 15, हातचा 1, 15 दोन्ही 3. म्हणजेच या ठिकाणी सुपारीची झाडं किती असतील? तर 315 असतील. पहा, खूप सोपे सोपे प्रश्न येतात, फक्त तुम्हाला क्रिया करता आले पाहिजे. पहा, या ठिकाणी दिलेलं आहे 42,000 मिलीमीटर लांबीची तार 6 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची या ठिकाणी आपल्याला लांबी विचारली. तर पहा, प्रत्येक तुकड्याची लांबी काढायची आपल्याला. तर 6 ठिकाणी कापले याचा अर्थ तिचे तुकडे होत असतात 7. तुम्हाला माहिती आहे 7 तुकडे 6 ठिकाणी. आता आपण काय करायचं मग? एका तुकड्याची आपल्याला प्रत्येक तुकड्याची म्हणजे एका तुकड्याची आपल्याला विचारली. पण काय करणार याला? मिलीमीटर आहे आणि ऑप्शन कशात आहेत? मिली मिलीमीटर मध्ये पण आहेत आणि मीटर मध्ये पण आहे. आपण काय करू? एक त्याला काय करू? मीटर 1 मीटर बरोबर 1000 मिलीमीटर. 1000 मिली. आपण काय करू? याला मीटर मध्ये घेऊ म्हणजे हे होईल 42 मीटर. याला भागिले 7 करू. 7 1 7, 7 चौक 42. या ठिकाणी 6 मीटर हे आपलं उत्तर असणार आहे. किती असणार आहे? 6 मीटर. ठीक आहे.
चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न क्रमांक आहे आपला 61. इथं सर्वात मोठी संख्या विचारली. तर बघा, दशांशाच्या पुढे इथून ठरवायचं असते आपलं. इथे 0 आहे, इथं 6 आहे या ठिकाणी, आणि इकडं ही सगळ्यात मोठी संख्या कोणती? तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला सर्वात मोठी संख्या पाहायला मिळते. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, इथं आपल्याला चौकोन, गोल आणि त्रिकोण यांच्या किमती विचारले. आपण काय करायचं, असं गणित आलं एक एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी ठेवावं लागेल. सुरुवातीला चौकोन म्हणजे 7, त्रिकोण गोल म्हणजे आपलं वर्तुळ म्हणजे 3 आणि त्रिकोण 5 हे ठेवावं लागतील. तर पहा, या ठिकाणी जर 7 7 सगळीकडे ठेवले तर 7 7, गोल म्हणजे किती? 3 3 3 3, 7 आणि 3 10 ला 0. म्हणजे त्रिकोणाची किंमत या ठिकाणी 0 आहे का? नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 1 कॅन्सल. असं पटपट आपल्याला करून घ्यावं लागणार आहे. पहा आता, चौकोन म्हणजेच काय? 9, गोल म्हणजेच काय? 4 आणि त्रिकोण म्हणजेच काय? 5. तर ह्या किमती ठेवून बघू आपण. पहा, चौकोन म्हणजेच 9 9 9, वर्तुळ म्हणजेच किती या ठिकाणी? तर इथं वजाबाकी करायची होती आपल्याला. 7 आणि 3 7 मधून 3 गेले 4 यायला पाहिजे. 4 नाही. पहा, आता काय इथं गोल गोल म्हणजे किती? 4 आहे. 4 4 4 लिहिले. ठीक आहे. तर 9 मधून 4 गेले किती राहिले? 5. सगळीकडे 5 5 येते. पहा, त्या ठिकाणी त्रिकोण म्हणजे किती? 5च आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 आपलं उत्तर येणार आहे. असं आपल्याला चेक करावं लागतं एक एक. पहा, या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास असतात. पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची आपल्याला बेरीज करायची आहे. तर या संख्या जर आपण उतरत्या क्रमाने मांडल्या, तर सर्वात अगोदर आपली उतरत्या म्हणजेच लहानाकडून मोठ्याकडे हे लक्षात आपल्याला ठेवायचे. नाही नाही, मोठ्याकडून चढता उतरता. हा, पहा, चढता क्रम म्हणजे ह्या पायऱ्या लक्षात ठेवायच्या, म्हणजे लहानाकडून मोठ्याकडं, उतरता म्हणजे मोठ्याकडून लहानाकडं. मग या ठिकाणी सगळ्यात जी मोठी संख्या आहे ती आपल्याला 1 नंबरला ठेवावी लागेल. तर पहा, 1 नंबरला ही संख्या येईल उतरत्या क्रमाने म्हणल्यावर 4,98,000. त्यानंतर 2 नंबरला संख्या येईल 4,97,999 येईल 2 नंबरला. 3 नंबरला येईल 4,97,998 ही नंबरला येईल 4 नंबरला. ठीक आहे. अशा पद्धतीने संख्या येतील. तर या ठिकाणी पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज म्हणजे ह्या दोघांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची. ठीक आहे. तर या दोघांची जर आपण बेरीज करून घेऊया. बेरीज केल्यानंतर याचं उत्तर येईल 9,96,000 9,96,987. 9,96,987 ऑप्शन नंबर 1. इथं तुम्ही काय करा, बेरीज करून पहा. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे 64 नंबरचा. रोहितने 3.5 रुपयाला एक पेन्सिल याप्रमाणे 3 डझन पेन्सिली विकत घेतल्या. तर पहा, 3.5 म्हणजे 3.5 आहे. 3 डझन म्हणजे 12 त्याला जर 3.5 ला 36 ने आपण गुणायचे आपल्याला. कितीने गुणायचे? 36 ने. त्याचं उत्तर येईल 126 रुपये. ठीक आहे. पुढे बघू. घेतल्या व त्या सर्व पेन्सिल 150 रुपयाला विकल्या, तर व्यवहारात नफा झाला का तोटा झाला? बघा, घेतलेली किंमत 126, विकलेली 150, म्हणजे नक्कीच काय झाला? नफा झाला. म्हणजे हे 2 ऑप्शन तर आपले कॅन्सल झाले. नफा किती झाला? तर 150 मधून 126 आपल्याला काय करावं लागतं? वजा करावं लागते. पहा, 0 मधून 6 गेले जात नाहीत. 10 तून 6 गेले 4 राहिले. 4 मधून 2 गेले 2 राहिले. 24 रुपये या ठिकाणी काय होईल आपल्याला? नफा होईल. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, सुशांतने 35 रुपये 5 पैसे ही रक्कम 35.5 अशी लिहिली तर दोन रकमेमध्ये कितीचा फरक पडेल? तर पहा, 35.5 चा अर्थ इथे 0 लिहिलं तरी चालतो, वजा 35.05 असं लिहावं लागतं याला. पहा, इथं 10 तून 5 गेले 5 राहतील, तर राहतील 4 जास्त. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर किती लिहिलेलं आहे? 1 नंबर 45 पैसे. 0.45 म्हणजे 45 पैसे. या ठिकाणी लांबी दिलेली आहे 855, रुंदी दिलेली आहे 205 मीटर. मापाचा भूखंड 400 रुपये चौरस मीटर दराने किती भूखंडाची विक्री किंमत काढायची? भूखंड आहे आयत आकृती.
आहे आयताचं. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी हे सूत्र आपल्याला या ठिकाणी ठेवावं लागेल. आपल्याला काय करावं लागेल, भूखंडाचे क्षेत्रफळ असं जर सूत्र ठेवलं, लांबी गुणिले रुंदी म्हणजेच 855 गुणिले 205. या ठिकाणी हा गुणाकार करायचा. हा गुणाकार केल्यावर येईल 1,75,275 एवढा येईल. तर ह्या भूखंडाचे काय आहे, हे क्षेत्रफळ असेल आणि याला किती 400 ने गुणायचं, कारण 400 भाव आहे म्हणून. ठीक आहे. तर हा जर गुणाकार केला आपण, त्या ठिकाणी आपलं ऑप्शन नंबर 2 हे उत्तर येते. ठीक आहे. हा गुणाकार तुम्ही करून पहा. पुढील प्रश्नाकडे वळूया. काय इथे दिले, धनेशजवळ 50 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 5 रुपये समान नोट आहेत. एकूण रक्कम आहे 1020. तर धनेशजवळ 50 रुपयाच्या किती नोट आहेत? सरळ या सगळ्याची काय करायची, बेरीज करायची. 50, 60, 70, 80, 85. 1020 ला 85 ने भाग द्यायचा. ठीक आहे. 1020 ला 85 ने काय करायचा, भाग द्यायचा. भाग देऊ आपण. 5 एक 5, उरले 3, 5 7 35 होईल. परत काय होईल, 5 दोन्ही 10 होईल. त्यानंतर भाग जात नाही शून्याचा, 5 चौक 20 होईल. ठीक आहे. त्यानंतर परत 17 एक 17 होईल, 17 एक 17 होईल. उरले किती, 18 19 20, 3 होतात. 17 दोन 34 होईल. म्हणजे 50, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या 12 नोट असतील. तर 50 रुपयाच्या या ठिकाणी असणार, थोडं 12च नोट असणार. ठीक आहे. तर पहा, नोटाचं गणित आल्यानंतर सर्व नोटांची बेरीज करायची, दिलेल्या रकमेला भागायचं. याचा अर्थ प्रत्येक प्रकारचे तेवढ्या समान नोटा असा प्रश्न आहे. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, असत्य विधान कोणते, म्हणजे चुकीचं. आयताचे सर्व कोण समान मापाचे असतात. 2 नंबर, आयताच्या सर्व बाजू समान मापाचे असतात, हे चुकीचे. हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. ठीक आहे. इथे काय दिले, असत्य विधान दिले. आयताच्या सर्व बाजू समान नसतात तर कशा असतात, तर आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात. पुढील प्रश्नाकडे वळूया. या ठिकाणी दिले, स्वराने दशादशे 7 दराने 20,000 5 वर्षासाठी बँकेत ठेवले, तर तिला किती व्याज मिळेल? तर पहा, या ठिकाणी तुम्हाला व्याजचं सूत्र कसं सांगितले, मोदक भागिले 100. ठीक आहे. तर पहा, म्हणजे काय, मुद्दल किती आहे, 20,000. ठीक आहे. गुणिले द म्हणजे काय, दर किती, 7 दराने. किती वर्षासाठी, 5 वर्षासाठी. भागिले किती, चला तिचे दोन्ही शून्य या ठिकाणी कॅन्सल झाले. 7 5 35. तर पहा, 35 दोन्ही 70 होईल. कडेला 200. 700 रुपये तिला काय भेटणार आहे, व्याज भेटणार आहे. ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. आता पहा, नागपूर ते वर्धा व वर्धा ते नागपूर विना थांबा बसच्या 4 फेऱ्या होतात. तर प्रत्येक वेळी 42 प्रवासी होते. तिकिटाचा दर होता 85 रुपये. दिवसभरात त्याचे उत्पन्न किती होईल, असा प्रश्न आहे. हा प्रश्न खूप सोपा आहे. विना थांबा म्हणजे ती बस कुठेही थांबत नाही, असा याचा अर्थ आहे. पहा, या ठिकाणी काय होईल, मग सुरुवातीला काय करायचं, आपल्याला बसच्या एका फेरीचा आपण अगोदर काढूया. पहा, तर 42 प्रवासी आहेत. बस जाते येते म्हणजे त्याला 2 ने गुणायचं. तिकीट आहे 85. बे 2 4 होईल, 4 दोन्ही 8 होईल. 85 ने याला गुणायचं. एका फेरीचं नाही. 84 गुणिले 85 करायचं आपण. करायचं 84 गुणिले 85. हे जर केलं तर हे येईल 7,140 रुपये. तर अशा किती फेऱ्या मारणार आहे बस? 4 फेऱ्या मारणार आहे. परत याला 4 ने गुणायचं. जे काही उत्तर येईल ते तुम्ही कमेंटमध्ये टाका या प्रश्न. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा आता, 15,15,15 ही रक्कम ही जी आहे ती अंकात कशा पद्धतीने लिहाल, असा प्रश्न आहे. पहा, तुम्हाला या अगोदरही असे प्रश्न मी समजून दिले आहेत आपल्या चॅनलवर. काय करायचं, कधी असा प्रश्न आला नाही याची शक्यता असते, म्हणजे इथे लिहायचं एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष,
कोटी, झालं कोटी, जसं कोटी असं लिहायचं. 15 कोटी म्हणलं की ह्याच्या खाली लिहायचे, बाकी 0 म्हणलं जर केलं तर आपलं ऑप्शन नंबर 4 उत्तर येईल. ठीक आहे. तर पहा बा इथे दिले 42 दशकातून, दशक म्हणजे ह्याला 10 ने गुणायचं. किती झालं? 420 रुपये. त्याच्यातून 10 एकक वजा केले म्हणजे 10च वजा ते 4 10 राहिले. वजा करून त्यात किती दशक मिळवावे म्हणजे उत्तर काय येईल? 5 शतक. म्हणजे आपल्याला दशक किती मिळवायचे? एक्स. 5 शतक उत्तर येणार म्हणजे 500. तर पहा मग 410 मध्ये किती मिळवल्यावर 500 येते? एक्स बरोबर 90 मिळवावं लागते. बरोबर आहे. तर काय म्हणते? किती दशक मिळवावे म्हणजे 90ला जर दशकात रूपांतर केलं का होत असते? उत्तर येते 9. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आपलं त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. आता पहा 5 तास 35 मिनिटं तर किती मिनिटं? तर आता ह्या तासाला मिनिटात न्यायचं. 1 तास म्हणजे 60 मिनिटं असतात. म्हणजे ह्याला 60 ने गुणायचं. 6 पंचे 30 होईल. 300 मिनिट. 35 मिनिट. तेच किती झाले? 335. ऑप्शन नंबर 4 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. ठीक आहे. चला आता 74वा प्रश्न बघूया. खालील विधानापैकी असत्य विधान ओळखायचे आपल्याला. असत्य म्हणजे चुकीचे. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी दिलेले आहे. एका वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो. हे अगदी बरोबर आहे. वर्तुळाचा व्यास ही त्रिज्येची सर्वात मोठी जीव आहे. हे बी बरोबर आहे. वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. बघा हेच वाक्य फक्त बदल आहे थोडं. बरोबर आहे. एका वर्तुळात एक आणि एकच व्यास काढता येतो हे चुकीचे. हे 4 आपलं उत्तर असणार आहे. 4. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळू. हा प्रश्न क्रमांक 75. 85,164 या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्यास 6 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल? 6 अंकी लहानात लहान संख्या अगोदर लिहून घ्यायची. ओके. तर ही 6 अंकी लहानात लहान आहे. डायरेक्ट याच्यामधून 85,164 वजा करायची. 164 म्हणजे जरी वजाबाकी केली तरी आपल्याला या ठिकाणी उत्तर येऊन जाते. ठीक आहे. त्यांची वजाबाकी केली तर 14,833 येते. किती येते? 14,833 हे आपलं उत्तर असणार. पहा अशा पद्धतीने आपण 2017 स्कॉलरशिपला आपल्याला जो गणितचा पेपर आहे त्याची सर्व गणिताची स्पष्टीकरण यामध्ये पाहिली. तुम्हाला या चॅनलवर 17 त्यानंतर 18, 19, 20, 21, 22 आणि 23 म्हणजे सर्व स्कॉलरशिप परीक्षेने म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने विचारलेले सर्व पेपर तुम्हाला या चॅनलवर गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयाची स्पष्टीकरणासहित मिळणार आहे. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ही विशेष म्हणजे हा 2017चा तुम्हाला पेपर कुठे मिळणार आहे यासाठी तुम्ही काय करायचं डिस्क्रिप्शनमध्ये जायचं. त्या ठिकाणाहून हा पेपर तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा. ओके. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना